नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण झटपट पटापट अगदी मस्तपैकी 2 मिनिटात तयार होणारा स्वीट कॉर्न सूप करणार आहोत. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी अर्धा कपच फक्त बघू शकता तुम्ही उकडलेले मक्याचे दाणे घेतलेले आहेत. आपण आता हे मक्याचे दाणे आहेत ते मिक्सरच्या जारमध्ये 4 चमचे घालायचे आहेत. बघू शकता तुम्ही असे 4 चमचे घालून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजे घाला. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता 1 कप छोटासा पाणी घालायचं आहे व मिक्सरला एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. एकदम अशी बारीक पेस्ट झाली पाहिजे, पाण्यासारखी अगदी. बघू शकता अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आपण आता ही पेस्ट आहे ती बाजूला ठेवून द्यायची आहे. त्यानंतर इकडे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण आता 3 ग्लास पाणी घालायचं आहे. बघू शकता तुम्ही. तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घाला. त्यानंतर पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. बघू शकता पाण्याला थोडी अशी उकळी आलेली आहे. आपण आता याच्यामध्ये इकडे गाजर घेतलेला आहे असा बारीक कट करून. बघू शकता तुकडे ते घालायचे आहेत. त्यानंतर जी आपण मक्याची पेस्ट केली होती ती घालायची आहे व चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. चांगली उकळी येऊ द्या. बघू शकता मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर आहे ती घालायची आहे. अर्धा चमचा साखर आहे ती घालणार आहोत. त्यानंतर चवीनुसार ह्याच्यामध्ये आपण आता मीठ आहे ते घालायचं आहे व आपण जे उरलेले कॉर्न ठेवून दिले होते ते घालायचे आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर इकडे मी कॉर्नफ्लॉवरची सॅलरी तयार केलेली आहे. बघू शकता तुम्ही 1 चमचाच कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे व थोडंसं पाणी ते घालायचं आहे, जेणेकरून जो आपला सूप आहे तो थोडा दाटसर होऊन जाईल व असं ढवळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही 1 ते 2 मिनिटं फक्त. बघू शकता सूप आहे तो थोडासा दाटसर झालेला आहे आणि मस्तपैकी गरमागरम असा आपला स्वीट कॉर्न सूप आहे तो तयार झालेला आहे. गरमागरम तुम्ही पिऊ शकता. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.